हाय गाईज, आय एम सनील आणि मी ह्या व्हिडिओमध्ये माझी फर्स्ट इंटरव्ह्यू सिरीज चालू केली आहे. तर ह्या इंटरव्ह्यू सिरीज मध्ये मी ॲरे सुरू केलंय की फर्स्ट हे माझं फर्स्ट एपिसोड आहे आणि यामध्ये मी ॲरेला ॲरे कशा पद्धतीने आपण सोडू शकतो हे मी ट्राय करणार आहे. जर तुम्हाला यामध्ये व्हॅल्यू वाटत असेल तर तुम्ही लाईक पण करू शकता आणि तुम्ही ही व्हिडिओ बघू शकता आणि ही व्हिडिओ मोस्टली मी मराठीमध्ये असेल आणि ह्या मागचं जे मी कशाबद्दल थॉट प्रोसेस असेल तर ह्यामध्ये मी याच्यामध्ये जसं प्रॉब्लेम सोडवत असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते अंडरस्टँडिंग करतात आणि तुम्हाला तुम्ही जर पुढे कोडिंग करणार असेल तर त्या कोडिंगमध्ये तुम्हाला हेल्प मिळेल. सो आता इथे जर तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला एक ॲरे दिसेल. त्या ॲरेमध्ये असे व्हॅल्यूज आहेत -23, -23, 20, 147, 148. जर तुम्ही याच्यामध्ये म्हटलं तर प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे की याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि इव्हन नंबर जे असतील त्यांना ऍड करायचंय. म्हणजे जर तुम्ही असं म्हटलं तर इथे फक्त दोनच अशा नंबर्स आहेत की ते पॉझिटिव्ह आणि इव्हन नंबर आहेत. तर मी इथे 20 आणि 148 जर असं घेतलं तर हे फक्त दोन पॉझिटिव्ह आणि इव्हन नंबर होतील. याचा अर्थ असा की जर तुम्ही इव्हन नंबर मध्ये गेला तर त्याची रिमाइंडर 0 होते आणि आणि पॉझिटिव्ह असेल म्हणजे 0 पेक्षा जास्त. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट मला काय करावं लागेल, मी एक व्हेरिएबल घेतो. जर तुम्हाला माहित नसेल व्हेरिएबल आपण लेट ने डिफाईन करतो. सो आता इथे मी काय करतो, माझ्याकडे जो ॲरे आहे तर त्या ॲरे मध्ये डॉट फिल्टर अशी मेथड आहे. ही फिल्टर ही फिल्टर लावून आपण हे करू शकतो. आता जर तुम्ही याच्यावरती कव्हर केल्यानंतर तुम्हाला इथे कळेल फिल्टर मध्ये काय असतं. जर तुम्ही मीडियन वगैरे या वेबसाईट वरती गेलात तरी ते तुम्ही सुद्धा तुम्हाला इथे या गोष्टी म्हणजे ॲरे बद्दलच्या ॲरेच्या मेथड्स वगैरे याच्यावर तुम्हाला कळून जाईल. तर याच्यामध्ये दिलंय तुम्हाला की ॲरेचा नंबर आहे. ॲरे असेल तर ते आपण फिल्टर कसे करू शकतो, तर आपण इथे आपल्याला एक काय दिलंय त्याने एक कॉलबॅक फंक्शन आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. सो आता कॉलबॅक फंक्शन टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक पॅरेंथेसिस ओपन अँड क्लोज पॅरेंथेसिस देऊन त्याच्यामध्ये आपल्याला एक कॉलबॅक फंक्शन द्यावं लागेल. सो कॉलबॅक फंक्शन आपण अशा पद्धतीने देऊ शकतो किंवा डायरेक्टली सुद्धा आपण असं करू शकतो. जर आपल्याला सिंगल लाईन मध्ये द्यायचं असेल तर इथे मी काय करतो, एक एलिमेंट व्हॅल्यू पास करतो आणि ती मला चेक करायची आहे की पॉझिटिव्ह आणि इव्हन नंबर आहे का. त्यासाठी मला काय करावं लागेल, एलिमेंट आणि त्याच्यानंतर मॉड्युलस 2 इज इक्वल टू 0. हे कशासाठी, तर जर तुम्ही इथे बघितला तर याचा जर एलिमेंट असेल, इच एलिमेंट जर -23 घेईल, जर -23 जर 0 असेल, त्याची रिमाइंडर 0 असेल, मॉड्युलस 2 करून 0 आली तरच ते फिल्टर आउट होणार आहे. आणि इथे इथे जर तुम्ही बघितलं तर सर्व एलिमेंट करू शकतो. पण आपल्याला फक्त पाहिजे की ते पॉझिटिव्ह असले पाहिजे. निगेटिव्ह जे एलिमेंट्स आहेत म्हणजे -23 आणि -20 हे नकोत. सो त्यासाठी मला काय करावं लागेल, एक अँड ऑपरेटर, डबल अँड ऑपरेटर द्यावं लागेल. दॅट मीन्स मला दोन्ही गोष्टी ह्या रन करायच्या. सो आता मी ते करेन, एलिमेंट जो आपण व्हॅल्यू घेतले त्या एलिमेंट व्हॅल्यू इन्क्रीज करा, म्हणजे जर 0 पेक्षा जास्त असेल तरच ती आपण फिल्टर आउट करेन किंवा फिल्टर आउट केलेली जी असेल ती 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 गोष्ट आपल्याला इथे फिल्टर आउट होणार आहे त्यातून आणि तो रिझल्ट मध्ये आपल्याला कॅच होईल. नेक्स्ट आपण काय करू शकतो, जर आपल्याला इथे नवीन व्हेरिएबल करायचं नसेल तर आपण ह्याच्या पुढे आपण डॉट एक रिड्यूस प्रॉपर्टी रिड्यूस मेथड लावू शकतो. आणि रिड्यूस साठी तुम्हाला जर इथे मी परत एकदा ह्याच्यावरती हवर करतो आणि तुम्हाला दाखवतो काय प्रकार आहे. त्याच्यावरती दिलंय कॉल स्पेसिफाईड कॉल बॅक फंक्शन
for all the elements in the array returns value of the callback function in the accumulator result and is provided as an argument in next call to the callback function. आता इथे जर तुम्ही म्हटलं हे रिड्यूस फंक्शन रिड्यूस मेथड कसे रिड्यूस होते तर आता हे जे सर्व एलिमेंट आले तर ह्यांच्यामधून आपल्याला काय करायचंय की जे 20 आणि 148 आहे ह्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. इथे बोल वरती तुम्हाला प्रॉपर स्टेटमेंट मध्ये आहे ऍड ते. सो आता मी इथे काय करतो, व्हॉट विल आय डू, मी इथे एक पॅराग्राफ लावेन आणि इथे सुद्धा मी एक कॉलबॅक फंक्शन देईन. आता ह्या कॉलबॅक फंक्शन मध्ये मला ह्याच्यामध्ये दोन गोष्टी द्यायच्या आहेत. जर तुम्ही इथे म्हटलं तर हवर केलं तर त्यामध्ये ते बोलले की एक प्रिव्हियस व्हॅल्यू असेल आणि एक करंट व्हॅल्यू असेल. तो त्यासाठी प्रिव्हियस व्हॅल्यूला म्हणतात अक्युम्युलेटर आणि जो करंट व्हॅल्यूला आपण करंट असे दोन आर्ग्युमेंट आपण यामध्ये पास करू. याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक रिटर्न स्टेटमेंट द्यायचंय आणि त्यामध्ये द्यायचं की अक्युमुलेटर ऍडिशन करंट व्हॅल्यू आणि असं द्यायचंय. तिथे आपल्याला एक गोष्ट आहे की इथे एक ॲरो द्यायचंय कारण एक हा हा जो आहे तो एक ॲरो फंक्शन आहे आणि ॲरो फंक्शन आता मोस्टली जर तुम्ही म्हटलं ES6 मध्ये आलंय. सो अक्युमुलेटर करंट व्हॅल्यू आणि यांची ऍडिशन. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये जर तुम्ही रिड्यूस वरती जर हवर केला तर तुम्हाला इथे अजून एक गोष्ट मिळेल की ते म्हणतात की एक इनिशियल व्हॅल्यू पण एक द्यावा लागतो. जर इफ इनिशियल व्हॅल्यू स्पेसिफाईड इट इज यूज एज अ इनिशियल व्हॅल्यू टू स्टार्ट अक्युमुलेशन. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जी अक्युमुलेट जी प्रिव्हियस व्हॅल्यू असेल ती स्टार्ट करण्यासाठी मी प्रिव्हियस व्हॅल्यूची आपण इथे देऊ शकतो दॅट इज 0. जर तुम्ही इथे बघितलं तर आता मी इथे 0 दिलंय तर अक्युमुलेटरची व्हॅल्यू 0 होणार. म्हणजे नवीन जो फिल्टर आउट केलेला असेल म्हणजे इथे जर 20 आलं, पहिला 0 प्लस 20 नंतर त्यानंतर 148 आलं तर 148 प्लस 20 आणि त्यांची ऍडिशन अशी होऊन आपल्याला रिझल्ट मध्ये ते गोष्ट लागेल. आपण आता बघू शकतो, चेक करूया की खरंच आपण जसं आपण लॉजिक आणि लॉजिक बिल्डिंग करून जो आपण सोडवलंय ते राईट आहे का. तुम्ही रिझल्ट लॉक करतो आणि इथे मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघितलं असाल की सर्व हे गोष्टी तुम्हाला आता पद्धतशीर दिसत असतील. सो आता इथे तुम्ही बघितलं की फिल्टर आउट मेथड आहे आणि याच्यामध्ये आपण जे लॉजिक लावलेलं आहे ते तुम्हाला दिसत असेल जेणेकरून फिल्टर झालंय. म्हणजे आपल्याला फक्त पॉझिटिव्ह आणि इव्हन नंबरच एलिमेंट भेटत आहेत. त्यानंतर ह्यामध्ये आपण ऍडिशन केले एलिमेंटची. सो नाव आता मी इथे जर गेलो आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही सर्च केलं नोड एपिसोड 1.js. सो आता मला इथे मिळालं 168. इथे जर तुम्ही बघत असाल तर 168 असं आलं. सो त्यामध्ये 168 जर तुम्हाला बघायचं असेल हे बरोबर आहे का ते, सो आपण तरी चेक करू कॅल्क्युलेटर वरती की गोष्टी बरोबर आहे का. तर आता मी इथे चेक करतो की 148 प्लस सॉरी 148 प्लस 20. सो आपल्या लॉजिक प्रमाणे ते तुम्हाला दिसत असेल की 168 जो आपला आउटपुट आहे 168 तो आला आणि अशा प्रकारे हा आपला एक प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झाला आहे.